नमस्कार. आज आपण अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी अगदी परफेक्ट मेथी मटर मलाई अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी मेथी स्वच्छ धुवून निवडून त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे. मेथी मटर मलाई आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला मेथी या पद्धतीने अशी बारीक चिरून घ्यायची असते. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालूयात. तेल हलकं गरम झालं की दालचिनी लवंग घालायची, त्याचबरोबर तमालपत्र घालायचं आणि हे खडे मसाले हलकासा फ्लेवर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. खूप जास्त परतायचं नाही, 1 सेकंदभर आपण परतून घेतले. त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत. तर ही भाजी जी आहे ती आपण 4 ते 5 लोकांच्या प्रमाणामध्ये बनवतोय. तर कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी करून घेतल्या, त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि साधारण 1 इंच आलं घालायचं. आता हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये 5 ते 6 काजू घालायचे, झाकण ठेवायचं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊ. बघा, झाकण ठेवून आपण एक 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलं. या ठिकाणी टोमॅटो आपला छान शिजलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मिक्सरला आवश्यकतेनुसार पाणी घालून याची छान स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ. आता त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा तेल घालायचं. तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाला वेलची आहे ती थोडीशी कुटून घालायची. या मसाला वेलचीचा फ्लेवर आपली मेथी मटर मलाईमध्ये खूप छान लागतो. त्यानंतर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली मेथी यामध्ये घालायची आणि 2 ते 3 मिनिटं मेथी आपण चांगली तेलामध्ये परतून घेऊ. मेथी आपण अशी तेलामध्ये सुरुवातीला परतून घेतली तर मेथीचा जो कडवटपणा आहे तो आपल्या भाजीमध्ये अजिबात लागत नाही. मेथी पटकन शिजलेली हवी यासाठी यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं. या ठिकाणी मीठ आपण फक्त मेथीच्या भाजीपुरतं घातलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं मेथी आपण शिजवून घेतली की यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि धनेपूड घालायची. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घालायचा. यामध्ये खूप जास्त मसाले आपल्याला घालण्याची गरज पडत नाही. आता हे मसाले आपण या मेथीसोबत मस्त एकजीव करून घेऊया. मसाले मेथीसोबत व्यवस्थित शिजले की यामध्ये आपल्याला 1 वाटी मटार घालायचा आहे. तर हा मटार मी 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घेतलेला आहे. खूप जास्त शिजवायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचा. त्यानंतर तयार केलेली आपण कांदा, टोमॅटो आणि काजूची पेस्ट यामध्ये घालायची आणि 2 ते 3 मिनिटं ही पेस्ट आपण मेथीसोबत चांगली परतून घेऊ. त्यानंतर आपण यावर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊ. म्हणजे जे मसाले आहेत आणि जे वाटण आपण तयार केलं ते छान एकजीव होईल. वाफ काढून घेतल्या तर याला आपण सगळीकडून एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण अर्धा ते 1 ग्लास पाणी घालू. मेथी मटर मलाई जेव्हा आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खातो तेव्हा ती खूप जास्त पातळ नसते, ती ग्रेव्ही थिक असते. त्यामुळे आपल्याला ही ग्रेव्ही थिकच बनवायची आहे, खूप जास्त पातळ बनवायची नाही. तर साधारण अर्धा ते 1 ग्लास पाणी घातलं. त्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आपण मेथी शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं आपण ही भाजी छान मंद गॅसवर शिजवून घेऊ. आता साधारण 5 ते 6 मिनिटानंतर चेक करूया. तर या ठिकाणी आपली जी भाजी आहे ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. याचा थिकनेस आणि रंग तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आलेला आहे. आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे आपल्याला या ठिकाणी घालायची आहे, ती म्हणजे आपल्या या भाजीतला सर्वात महत्त्वाचा घटक, तो म्हणजे मलाई. तर मेथी मटर मलाई आहे त्यामुळे हा घटक यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी 2 ते 3 मोठे चमचे आपल्याला फ्रेश क्रीम किंवा मग घरातली दुधावरची साय ती आहे ती फेटून घालायची आणि यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. मलाई आपण या भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे. तर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली ही भाजी तयार झालेली आहे.
आता सर्वात शेवटी आपण अगदी थोडीशी कसुरी मेथी यावर घालूया, त्यामुळे आपल्या भाजीचा जो फ्लेवर आहे तो अगदी मस्त येतो। आता हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बनवला जातो तसा तडका आपण बनवू। तर तडका पॅनमध्ये 1 चमचा बटर घालायचं, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि हा गरमागरम तडका आपल्याला या भाजीवर द्यायचा आहे। हा तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु या तडक्यामुळे हा तडका दिल्यामुळे अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ज्या चवीची भाजी आपल्याला मिळते अगदी सेम त्याच चवीची भाजी या ठिकाणी तयार होते। आता हा तडका यामध्ये छान मुरला जावा यासाठी 5 मिनिटे झाकण ठेवायचं, त्यानंतर लगेचच गरमागरम आपण मेथी मटर मलाई सर्व करूया। आता उरलेला 1 चमचा तडका या ठिकाणी मी गार्निशिंगसाठी ठेवला होता, तो आपण यावर देऊया। त्याचबरोबर थोडीशी फ्रेश क्रीमने आपण याला गार्निश करूया। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।